आज मस्त असं झणझणीत मटण बनवलं. कसं मग ते सांगते पुढे. इथे मी एक कांदा घेतला बारीक चॉप केला आणि एक टोमॅटो पण बारीक कापून घेतला. मटण मी ऑलरेडी धुवून ठेवलेलं. तर एका कुकर मध्ये थोडंसं तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं की कांदा टोमॅटो टाकून चांगलं परतून घेतलं. परतलं की थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली. ते पण चांगलं परतून घेतलं आणि थोडीशी हळद आणि धुतलेलं मटण टाकून कुकर लावून घेतला. मग मटण शिजायपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. कांदा कापताना तर डोळ्याची नुसती आगाग होत होती. मग डोक्यावर मी एक साल ठेवला तर कशाचं काय अजून झोंबायला लागलं. तव्यात थोडंसं तेल टाकून कांदा भाजायला टाकला. लसूण असा गॅसवरती भाजून घेतला. कांदा मस्त भाजून झाला तर त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. मिरच्या पण इकडे मी भाजून घेतल्या. इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलं. ते डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतलं चांगलं. अशा पद्धतीने भाजलं गेलं पाहिजे. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी अद्रक टाकली आणि भाजलेलं खोबरं कापून टाकून दिलं. आणि इथे मी एक छोटा टोमॅटो घेतलाय कारण मटणामध्ये पण मी एक टोमॅटो टाकलेला. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक करून घेतलं सगळं. जास्त बारीक करत बसायचं नाही आणि पाणी पण कमीच वापरायचं वाटतं. इथे मी एका पातेल्यात तेल टाकलं आणि तेल चांगलं गरम झालं की आपले खडे मसाले टाकून दिले. 2 चमचा काळा मसाला घेतला. त्याला पण चांगला तेलात फ्राय करून घेतला. तेलात जर मसाला जळत असला ना तर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला जळत नाही. मग लाल मिरची पावडर आणि धनेपूड टाकून वाटलेला मसाला टाकून घेतला. आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत मी बोलली लगेच भाकऱ्या करून घेते. मग काय लगेच पीठ मळून भाकरी थापून घेतली आणि अशा गरम गरम तव्यावरती भाकरी टाकून सगळीकडून पाणी लावून घेतलं. एका साईडकडून शेकल्यावरती लगेच दुसरी साईड शेकायला ठेवली. मस्त अशी टम्म फुगून येते भाकर. मग लगेच शेकल्यावरती काढून घेतली. इकडे मसाल्याला पण मस्त तेल सुटलंय. मग लगेच शिजवलेलं मटण त्यामध्ये टाकून घेतलं. तेवढ्यातच विनू उठला पण काय नाही इकडे माझं सगळं जेवण होत आलं मग टेन्शनच नाही. मग हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आता भाकर आहे बोललं तर सांबार जास्तच लागणार म्हणून मी पाणी जास्तच टाकून घेतलं. मग वरतून मी थोडा गरम मसाला आणि थोडा मटण मसाला टाकून पुन्हा एकदा चांगला हलवून घेतलं. तुम्हाला पाहिजे तर पहिलं पण टाकू शकता. मग झाकण ठेवून मस्त असं 10-15 मिनिटं कालवून शिजू दिलं. याला जास्त काही मसाले पण लागत नाही आणि जास्त टाइम पण लागत नाही. कसा वाटला हा झटपट मटणाचा बेत. त्यात विनूचे पप्पा जेवायला मोकळे.